हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार। तर मी चौथा गुरुवारची पूजाविधी मांडणार आहे आणि माझा डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करते। इथे मी सकाळी सकाळी सगळे आवरून पहिली महालक्ष्मीची पूजा मांडून घेतली आहे। रांगोळी काढून घेतली, घट मांडून घेतलाय। बघा इथं माझी पूजा मांडून झाली, मी दर्शन घेतले। नंतर मी महालक्ष्मी देवीची कहाणी वाचून घेणार आहे। बघा इथे मी कहाणी वाचून घेत आहे। जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू सुलक्ष्मी करवीर पुरवासिनी सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियंकाता कमलाकारे जठरी जन्म विलधाता सहस्रवदनी भूधरण पुरे गुणगाता मातृलिंग गदा खेटक रविकिरणी जळके हाटक वाटी पियुष रसपाणी माणिक सरणा सुरंग वसना मृगनयनी शशिकर वदना राज समगनाची जननी तारा शक्ती आगम्या शिवजका गौरी साख्यमंती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा निगमागमसारी प्रकटे पद्मावती निर्धर्माचारी अमृत भरिते सरिते अधुरीते वारी मारी दुर्गट असुरा बहुदस्तरधारी वारी माया पटल प्रमणत परिवारी हे रूप चित्रूप स्वरूप दावी निर्धारी चतुरानने कृषित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निधवाळी कुसोनी चरण तळी पदशोमने शाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाकी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे स्तु सुलक्ष्मी करवीर पुरवासिनी सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियंकाता जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे स्तु सुलक्ष्मी। आरती झाली, प्रसाद घेतला आणि आता मी कामाला सुरुवात केली आहे। प्रथम मी कपडे धुवून घेतले, सर्व कपडे मी इथे धुवून घेतले। आता मी ते कपडे गॅलरीमध्ये सुकायला टाकून देणार आहे आणि स्वयंपाकाची सुरुवात करणार आहे। मी इथे काल मार्केटमधून भाजी आणली होती मेथीची, तर ती भाजी मी पहिली निवडून घेते। पालेभाजीला साफ करायला खूप वेळ लागतो, मग प्रथम मी भाजी साफ करून घेते। मेथीची भाजी बनवणार आहे मी जेवणाला। मेथीची सगळी भाजी साफ करून घेतली आणि मेथीची भाजी बनवली मी इथे सुकी। माझा तो उपवास आहे, पण फॅमिलीसाठी मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या। इथे माझ्या भाकरी करायचं काम चालू आहे। भाकरी बनवून झाल्यात, सगळ्यांची जेवणं झालेत। इथे मी आता भांडे घासून घेतले। भांडे घासून झाल्यावर मी किचन वाटा व्यवस्थित साफ करून घेते। इथे पूर्ण किचन वाटा गॅस मी क्लीन करून घेतलाय आणि माझं गव्हाचं दळण संपलेलं होतं, तर मी इथे दळण करायला घेतले। इथे माझं दळण होत आलेलं आहे, थोडंसंच राहिलेलं आहे। दळण झाल्यावर मी आता ते चक्कीमध्ये घेऊन जाते। चक्की दळण ठेवून आली। आता मी इथे साडीला फॉल बिडिंग करायला घेतली। कस्टमरच्या साड्या होत्या माझ्याकडे फॉल बिडिंगला, तर त्यांना मी फॉल बिडिंग करायला घेतली। मशीनवरती कधी बिडिंग करून घेतली, नंतर फॉल लावून घेणार आहे। एक साडीची फॉल बिडिंग झालेली आहे, आता ही दुसरी साडी घेतलेली आहे मी। दोन्ही साड्यांची फॉल बिडिंग करून झाली। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला